नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर शुभदाताई सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. सर्वांचं या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये हार्दिक स्वागत आणि सर्व सादरीकरण करणाऱ्यांना शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री विजय ढेंगेजी यांच्या शुभ शंखनादाने होईल. विजयजी. विजयराव थांबा, मी शंकनाथ बोला. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। धन्यवाद विजयजी. अतिशय उत्तम शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यापुढचे सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार सगळ्यांना. खरं सादरीकरण या कार्यक्रमाची सूत्र आणि समीक्षा डॉक्टर शुभदाताई खटावकर करतात, पण आपण प्रथम त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही तुमचं सादरीकरण सुरू करा. अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण गदिमांची काव्य संपदा पाहिलेली आहे. याही भागामध्ये आपण गदिमांची पुढील काव्य संपदेबद्दल विचार करणार आहोत. गीत रामायणात गदिमांनी रामाच्या विविध रूपांचा आविष्कार समर्थपणे घडवला. निसर्गावर प्रेम करणारे, सुविचारी, कुलाभिमानी, उदात्त वीरश्रीने परिपूर्ण असलेले धर्मपालक, युद्ध निपुण, परमपराक्रमी, उपभोग शून्य वृत्तीचा आदर्श प्रस्थापित करणारे अशा विविध भूमिकांमधून श्रीरामाचे आदर्श रूप श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेते. या काव्याने गदिमांना आधुनिक वाल्मिकीचा सन्मान प्राप्त करून दिला. गीत रामायणानंतर गदिमांनी गीत गोपाल ही कथा रसिक श्रोत्यांना बहाल करून आपल्या काव्य संपदेचा नवा साक्षात्कार घडवला. याचबरोबर गदिमांच्या कवितेचा वसंत सदा बहरत राहिला. त्यांची काव्य संपदा वैविध्याने नटलेली, ओवी, अभंग, लावणी, पोवाडा, सवाल जवाब व अनेक छंदोबद्ध रचना, बालगीते, ग्रामीण गीते, ठुमरी, भोपाळ्या, संघगीते, अंगाई गीते, ओघ, सवाल जवाब असे सर्व काव्य प्रकार त्याने अत्यंत बहारदार प्रकारात निर्माण करून मराठी काव्यसृष्टीमध्ये नवा चमत्कार घडवला. त्यांच्या चित्रपट गीतांबद्दल शांता शेळक्याने एके ठिकाणी असं म्हटलं आहे की गदिमांची गीते म्हणजे चित्रपट गीत रचनेचा मानदंड आहे. त्यांच्या चित्रपट गीतांच्या केंद्रस्थानी जनमानसाचे अधिष्ठान आहे. त्यांची चित्रपट गीते नवरसामध्ये सच्चैल न्हाली आहेत. त्यांची गीते प्रेम, शृंगार, जीवनाचे तत्वज्ञान, कल्पना विश्वाचा आविष्कार साधणारी आहेत. त्यांच्या गीतामध्ये आशय लयीसह ते अवतीर्ण होतात. त्यांची गीते अध्यात्माचा सूर आणि आशय यांनी सजलेली आहेत. त्यांची गीते रसिकांच्या मनाला भावणारी व हृदयाला मोरपिसाचा स्पर्श करणारी आहेत. त्यामुळे त्यांचा हळूवार स्पर्श मनाला होतोच, पण ती मनाला हुरहुरही लावतात. अध्यात्माचा साज ल्यालेली त्यांची अनेक गीते भक्ताच्या भगवंत भेटीची तीव्र आर्तता व्यक्त करतात. तसेच भक्तांच्या अंतरंगींच्या तरल भावना समर्थपणे स्पष्ट करतात.
तू वेडा कुंभार हे गीत मानवी जीवनाचं सत्य उद्घाटित करतं. खरे तरी सर्व गीते म्हणजे मराठी मनात रुजलेल्या अध्यात्माचा सार्थ आविष्कार आहे. मज नकोत अश्रू घाम हवा यासारखी गीते माणसाच्या भावी सुखाची आकांक्षा व्यक्त करतात. म्हणून त्यांची अनेक चित्रपट गीते सुश्राव्य आणि लोकप्रिय झाली आहेत. या अक्षर वाङ्मयाची अविट मोहिनी मराठी मनांवर अक्षय राज्य करेल यात शंकाच नाही. गदिमांची बालगीते ही बालमनांवर अधिराज्य करणारी आहेत. प्रचंड शब्द सामर्थ्याच्या या शब्द कुबेराचे हे अक्षयधन अक्षर वाङ्मय म्हणूनच भविष्यातही त्यांच्या कीर्तीचे डंके वाजतील हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. अशा शब्द प्रभूला कोटी कोटी प्रणाम करून मी इथे या भाषणाचा किंवा लेखाचा पूर्णविराम करते. जय जय श्रीराम. वा वा वा, छान केलं तुम्ही वर्णन. खूप छान शुभदाताई. छान झालं, छान, मस्त. धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकास जे करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझा विषय आहे चिंता सोडा चिंतन करा. वा. मनुष्य हा चिंतनशील प्राणी आहे. इतर प्राण्याहून तो अधिक समजूतदार व संवेदनशील आहे. जीवनातील चढ उतार व विविध घटना याचा परिणाम त्याच्या मनावर ताबडतोब होतो. एखाद्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी विचार करीत असताना त्याला जेव्हा मार्ग सापडत नाही त्यावेळी तो अस्वस्थ होतो. त्याची विचारशक्ती काम करेनाशी होते. त्यालाच चिंता म्हटले जाते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक चिंतन आवश्यक असते. नकारात्मक चिंतन शरीरास व मनासही अहितकारक असते. म्हणूनच म्हटले आहे, चिंता चिते समान आहे. चिता केवळ काही वेळातच मनुष्याला भस्म करते, परंतु चिंतारूपी चिता त्याला सतत जाळत राहते. मनुष्य आपल्या चालीरीती रूढी सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी त्याला अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, शिक्षणाची चिंता, नोकरीची चिंता, मुलीच्या लग्नाची चिंता, घर बांधण्याची चिंता वगैरे. त्यामुळे तो चिंताग्रस्त होतो. चिंता ही कधी कधी वादळासारखी येते. वादळ जसे वृक्ष उन्मळून टाकते, झाडाची पडझड करते, त्याचप्रमाणे चिंता ही काही काळ मनुष्याची सतसत विवेकबुद्धी नष्ट करते, त्याची बौद्धिक हानी करते. चिंताग्रस्त मनुष्याची निर्णय शक्ती काम करेनाशी होते, त्याची बुद्धी क्षीण होते. त्यामुळे समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. तो चिंतारूपी अंधारात चाचपडत राहतो. चिंता ही अनेक शारीरिक व मानसिक व्याधींना निमंत्रण देते. कधी कधी ती व्यक्ती इतकी चिंताग्रस्त होते की तिला नैराश्य येते. चिंता मानवाला शाप आहे, तर चिंतन मानव जातीला वरदान आहे. चिंतामुक्त होण्याचा मार्ग सृष्टीरूपी रंगमंचावर आपल्याबरोबर इतरांनाही भूमिका मिळाली आहे. त्याप्रमाणे ते आपापली भूमिका बजावित आहेत. त्यात त्यांची काही चूक नाही. जीवन हा एक खेळ आहे. खेळात आपण कधी हरतो तर कधी जिंकतो. जीवनरूपी खेळात हरल्याने दुःखी होऊ नका, तर जिंकल्याने हुरळून जाऊ नका. हार जीत, मान अपमान, निंदास्तुती मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. प्रत्येक समस्या, विघ्न हे उन्नतीचे एक साधन आहे. वाईट दिवस किंवा
आपत्काल हा शिकवण्यासाठीच येतो असा विश्वास बाळगून सकारात्मक चिंतनाने काळजीचे कारण नष्ट होईल. नमस्कार. वा वा विकासजी वा चिंतन. खूपच छान. हा आणि मस्त मस्त. छान झालं. छान. मस्त झालं. धन्यवाद. धन्यवाद. खूप मस्त सर. छान झालं. मस्त. रोज रोज आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतात. हा भारतीताई करा, सुरुवात करा. हा नमस्कार सर्वांना. नमस्कार. विकास भाऊनी सकारात्मक चिंतन सांगितलं. मी पण सकारात्मकतेबद्दल एक कथा सांगते. एकदा स्वामी विवेकानंद यांना खूप निराशा वाटू लागते. रोज तीच व्याख्याने, तेच काम करून कंटाळा आला असे त्यांच्या सारखे मनात येत होते. त्यांचे लिखाणही त्यांना आवडेनासे झालं होतं. सगळं शिळं जुनं तेच ते असं त्यांच्या मनात येत होतं. आपली व्याख्यानही आता वृक्ष होऊ लागली आहेत असा विचार त्यांच्या मनात आल्याने ते अधिकच उदास झाले. त्यांना रिक्त सुनं वाटत होतं. मनात आलं, मी हे रोज कशासाठी करतो. सकाळी उठून ते कालीच्या मंदिरात गेले. तिथे बसलेले असताना मनातून जणू आदेश आला की सागर किनारी जा. ते उठले आणि चालत समुद्र किनाऱ्यावर गेले. निराश खिन्न अवस्थेत ते समुद्राकडे पाहत होते. त्यावेळी समुद्राला ओहोटी आलेली होती. लाटा मागे मागे चालल्या होत्या. त्या ओहोटीला पाहून त्यांना लाटांचा आवाजही निराळाच वाटला. बराच वेळ तसेच बसून राहिल्यावर तो आवाजही ऐकू येईनासा झाला. जणू समुद्र मुका झाला होता. त्यांच्या मनात आलं, देवीने मला इथे कशासाठी पाठवलं असावं. कशासाठी? भूतकाळात रमण्यासाठी तर नसेल. मी माझा भूतकाळ आठवला. माझं धडपडीचं आयुष्य आठवलं. तसाच मी घरी आलो, झोपलो. सकाळी पुन्हा समुद्राकडे धाव घेतली. काही मासे धरणारे कोळी जाळे पाण्यात टाकून बसले होते. मी त्यांचेच निरीक्षण करावे असा आतून आवाज आला. मी अजून बारकाईने त्यांचे निरीक्षण करू लागलो. त्यांच्या हालचाली पाहू लागलो. हालचाली पाहून माझ्यातला संतपणा लयाला गेला. खूप वेळाने मी किनारा सोडला. संतपणा सुटला. मला माझ्या अपुऱ्या राहिलेल्या कामांची आठवण झाली. कामांच्या यादीने माझी उदासीनता दूर पळाली. मी घरी गेलो. चांगली 8 पत्रे लिहून झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली. मी परत समुद्राकडे गेलो. चकित झालो. तिथे आता ओहोटीच्या जागी भरती होती. लाटांचा आवाज प्रचंड वाढला होता. पक्ष्यांचे ओरडणेही ऐकू येत होते. लाटांच्या आवाजातही पक्ष्यांचे ओरडणे ऐकून यावे याचे मला विशेष वाटले. काल हे पक्षी इथे नसावेत की असूनही मला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. मी उठलो. हळूहळू पावले टाकत घराकडे गेलो. झोपेपर्यंतचा काळ कामातच कसा गेला हे कळलेच नाही. माझ्या मनात आलं, हा समुद्र ही भरती ही ओहोटी, पुन्हा भरती पुन्हा ओहोटी असा खेळत दिवस घालवतो. ते जुने केलेलं काम परत परत करायला त्याला कोण उद्युक्त करत असेल. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. भरती ओहोटी हेच माझंही जीवन आहे. मलाही भरती दिसली, मला ओहोटी पण दिसली. दोन्ही वेळेला सागराच्या उत्साहामध्ये मला अजिबात फरक दिसला नाही. तोच उत्साह, तीच उमेद या भरती ओहोटीच्या निमित्ताने देवी मातेने मला सांगितले की जगत राहा, करतो आहेस तेच करत राहा. जगणे करणे जगणे करणे हेच माणसाचे काम आहे. निसर्गात असा सागर तसाच मनुष्यही आहे. निसर्गापासून माणूस वेगळा नाही. निसर्ग हेच सांगत होता, इतरांसारखं तुझं काही वेगळं नाही. मी बोध घेतला. मी आता माझ्या आयुष्यात रोज बुडतो, रोज तरतो,
मी तोच तसाच आहे, नसतो तो केवळ माझ्यातला भासमय मीपणा. खरे तर हे मी तो कुठून आले? निसर्गाकडून आलेले नाही. मग त्या मीला नसती उठाठेव कशाला? उद्यापासून मी हेच करेन, निसर्गाप्रमाणे वागेन. मग मला हे कशा करता करतो असा प्रश्नच पडणार नाही. जगाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो हे महत्वाचे आहे. आपल्या भावना, समज, ज्ञान यावर आपल्या विचारांचा ताबा असतो. या सगळ्यांना विचारशक्तीचा निर्णय करीत असते. मनामधले विचार दोन ठिकाणाहून येतात. मनातून येतात तसे अंतर्मनातूनही. दोन्ही मनावर नियंत्रण ठेवता येते. या सुप्त मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे. नकारात्मक विचार नेहमी आधी सुचतात. उदाहरणार्थ, आपण रेल्वेला विशिष्ट गाडीची वाट बघत उभं आहोत आणि आपण पोहोचू का, आपण असे नकळत मनाचा विचार करतो. गाडी आधीच येऊन गेली का, किंवा आज गाडी रद्द झाली नसेल ना. खूप जणांना परीक्षा देण्याच्या वयात विद्यार्थ्यांनाही असे स्वप्न पडतात. पेपर आपण वेळेवर पोहोचू का, नाही पोहोचू का, असे वगैरे वगैरे नकारात्मक विचार आधी येतात. हे विचार नकारात्मकता कुठून काढून टाकण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तर एक सारांश असे नकारात्मक विचार घालवण्यासाठी किंवा मनात येऊ नयेत म्हणून त्यांनी पाणी पिताना कुठलेही वाईट निराशेचे विचार मनात आणू नयेत असे सांगितले आहे. कारण पाणी हे सगळ्यात जास्त संवेदनशील असतं. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा पाणी पितो तेव्हा मनात सकारात्मक विचार करावा. धन्यवाद. वा, छान झालं भारतीताई, मस्त. भारतीताई मस्त झालं, छान. छान झालं. खूप छान भारतीताई. खूप छान, मस्त. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता नीता उपासनी सादरीकरण करतायत. हा नीता ताई, करा सुरू. गेल्या वेळेला आपण भजन सम्राज्ञी अशा अनुराधाताई पौडवाल यांच्या कामगिरीचा परिचय पाहिला होता. आज मी आपल्याला सगळ्यांना शीर्षक गीतातल्या सम्राज्ञी म्हणजे देवकीताई पंडित यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. देवकी पंडित हे नाव ऐकल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर अनेक मराठी मालिकांमधली शीर्षक गीत ती आपल्या मनामध्ये यायला लागतात. या देवकीताईंच्या सांगीतिक कार्याची सुरुवात ही त्यांच्या स्वतःच्या घरापासूनच झाली. त्यांना सांगीतिक वारसा हा त्यांच्या आईकडून अतिशय लहान वयापासूनच तो त्यांना मिळाला होता. म्हणजे जवळजवळ त्या 2.5-3 वर्षाच्या असतानाच त्यांच्या कानावर संगीत पडत होतं. कारण या देवकीताईंच्या आई या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. आणि त्यांच्या मावशी, ज्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, बकुळ पंडित, या त्यांच्या मावशी. त्यामुळे सांगीतिक वारसा हा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यानंतर त्यांचं सांगीतिक शिक्षणाला त्यांच्या आईने सुरुवात केली. त्यांना गाण्यामध्ये विशेष आवड म्हणण्यापेक्षा सखोल अभ्यास करण्याचं किंवा एक शोधक वृत्ती त्यांच्याकडे होती. म्हणून त्यांच्या आईने एक 5-7 वर्षाचं झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांना गुरूंकडे त्यांना पाठवलं. आणि त्यांचं भाग्य असं की आयुष्यात त्यांना अतिशय चांगले मोठे दिग्गज असे गुरु लागले. त्यातले पहिले होते अभिषेकी बुवा. अभिषेकी बुवा यांच्याकडे त्यांनी जवळजवळ 8 ते 10 वर्ष सांगीतिक म्हणजे शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या पंडितराव वसंतराव कुलकर्णी यांच्याकडेही त्यांनी रागसंगीताचं खास प्रशिक्षण घेतलं. आणि काही वर्षानंतर किशोरीताई आमोणकर यांच्याकडेही त्यांनी सांगीतिक शिक्षण घेतलं. या सगळ्या प्रकारामध्ये जवळजवळ 15 ते 17 वर्ष त्यांनी बरीच या सगळ्या गुरूंची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय. आता हे सगळे गुरु जे होते हे आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याचे गुरु होते. त्यामुळे त्यांच्या गायकीवर, देवकीताईंच्या गायकीवर अर्थातच या दोन्ही घराण्यांच्या चा एक प्रभाव थोडक्यात असा दिसतो.
त्यानंतर त्यांनी परत काही वर्षानंतर बबनराव हळदणकर यांच्याकडेही आग्रा घराणं, ज्यांचं आग्रा घराणं होतं, याच्याकडे त्यांनी सांगीतिक मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला. अगदी प्रथम त्यांचा जो पहिला कार्यक्रम जो झाला तो दूरचित्रवाणीवर अर्थातच झाला आणि त्या दूरचित्रवाणीच्या मध्ये वरती सुरेश भटांची एक गझल त्यांनी गायली. तर त्यावेळेला स्वतः ते भट साहेबही त्या कार्यक्रमात उपस्थित होते. तर त्यांचं वय तेव्हा फक्त अवघं 10 वर्ष होतं आणि इतक्या लहान वयाची गायिका ही आपली गझल कशी काय सादर करेल बुवा, असा हा प्रश्न अर्थातच भटसाहेबांना पडला आणि त्यांनी ती शंका बोलून दाखवली. कारण गझल गाणं, आधी गझल समजावून घेणं आणि ती गाणं हे अतिशय अवघड आणि ही छोटी मुलगी काय गाणार. तर असे विचार आल्यानंतर अर्थातच दूरचित्रवाणीचे त्यावेळेचे जे सहकारी होते त्यांचे आणि ते जे मॅनेजर होते त्यांनी सांगितलं की या गाण्याच्या बऱ्याचशा रिहर्सल या मुलीनं केलेल्या आहेत, तुम्ही गाणं म्हणजे तुमची कविता जी आहे ती तुम्ही फक्त ऐका. आणि ती ऐकल्यानंतर मात्र भटांचं मन इतकं पालटलं आणि त्यांनी त्यांना खूप शाबासकी दिली आणि बक्षीसही दिलं. म्हणजे गझल गायकी ही अतिशय लहान वयात गाऊन त्यांनी प्रशंसा मिळवली. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना एक सांगीतिक वारसा देत असताना एक गोष्ट सांगितली की तू जेव्हा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करशील त्यावेळेला काही वेळ तू सुगम संगीताकडे वळू नकोस किंवा सिनेगीत गाऊ नकोस. तर ती गुरूंची आज्ञा त्यांनी मात्र पाळली आणि जेव्हा त्यांनी हे रागदारी संगीताचा जेव्हा त्यांचा सखोल अभ्यास काही वर्षानंतर जेव्हा त्यांनी तो थोडासा बरीच वर्ष केला तेव्हा मग त्यांना त्यांच्या गुरूंनीच अनुमती दिली की ठीक आहे आता तू सुगम संगीताकडे किंवा लाईट म्युझिककडे जायला हरकत नाही. मग त्यांनी मात्र स्वतंत्र कार्यक्रम, गझलांचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. त्यातलं अगदी पहिलं जे गाणं होतं ते अर्थातच सिनेगीत होतं, ते खूप गाजलं आणि त्याच्यानंतर त्यांची संगीताची कारकीर्द सुरू झाली. अर्धांगी सिनेमा, त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ या सिनेमांमध्ये त्यांनी गायन केलं. त्यानंतर एक होता विदूषक, अशा त्यानंतर देवकी या सिनेमातली गाणी पण त्यांनी गायली आणि प्रयोगशील संगीतकार म्हणून स्वतःची अशी स्वतंत्र एक ओळख निर्माण केली. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी अर्थातच सुरेश भटांच्या अनेक गझलाही गायल्या आणि मीरेची भजनं, त्यानंतर मधुराष्टक हे सगळं त्यांनी गायलंय. त्यानंतर अशोक पत्कींनी त्यांना त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अर्थातच गाण्यासाठी आमंत्रण दिलं आणि बरीचशी भावगीतं आणि काही शीर्षक गीतं. आता त्या शीर्षक गीतांकडे जेव्हा वळल्या तेव्हा त्या शीर्षक गीतांमध्ये अतिशय गाजलेलं असं त्यांचं शीर्षक गीत जे मला वाटतं सर्व रसिकांना रसिकप्रिय असं झालं ते होतं अर्थातच आभाळ माया. कारण त्या काळामध्ये जेव्हा आभाळ माया ही जी सिरियल लागायची तेव्हा ते शीर्षक गीत एक 3 सेकंदामध्ये ऐकण्यासाठी म्हणून रसिक कान अगदी टवकारून बसायचे आणि ते पूर्ण असं शीर्षक गीत त्या काळात अतिशय गाजलं. त्याच्यानंतर त्यांनी आभाळ मायासाठी तर गाणं झालंच, पण वादळवाट, त्यानंतर मानसी या कार्यक्रमासाठी शीर्षक गीतं गायली. आता ही शीर्षक गीतं जेव्हा त्यांनी गायली तेव्हा त्या अर्थातच त्यांचं बाकीचं सिनेगीत ही त्यांची चालूच होती. त्यांचे रागसंगीताचा किंवा शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि दोन्ही घराण्यांचा म्हणजे आग्रा आणि ग्वाल्हेर, जसं मी मगाशी म्हटलं तसं या दोन्ही घराण्यांचा सखोल अभ्यास ही त्यांची खास वैशिष्ट्य सांगता येतील. त्यानंतर आनंद मोडक, सुधीर मोघे यांच्या ही कविता त्यांनी गायल्या आहेत. श्रीनिवासजी खळे यांच्याकडेही त्यांनी काही गाणी गायली आहेत. त्यानंतर मीरेची कृष्ण भजनं गायली आहेत. सावली चित्रपट, त्यानंतर आई शपथ या सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलंय. त्यांना संगीताचे अनेक पुरस्कारही मिळाले, सुरसिंगाचे पुरस्कार मिळाले. त्यानंतर साज या सिनेमातलं जे गाणं आहे ज्याच्यामध्ये अर्थातच ते गाणं बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण त्या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय.
सध्या त्या अनेक भारतातल्या संत कवयित्रींच्या ज्या रचना आहेत त्याच्यावर त्या अभ्यास करतायत आणि त्या राज्यातल्या ज्या संत कवयित्री आहेत त्या संत कवयित्रीतल्या ज्या काही ठळक रचना आहेत किंवा दोहे आहेत, जसं मीरेची भजनं आहेत, ती त्या वेगवेगळ्या भाषांमधली भजनं गाण्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम त्या करतात. त्या कार्यक्रमाचं नाव आहे मुक्ती असं. आणि मुक्तीचे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात. त्याच्यानंतर अतिशय प्रसिद्धी परायणमुख आहेत या सुद्धा. सांगीतिक वारसा हा त्यांचा चालवण्याचं कामही पुढे नेण्याचं कामही त्यांचे अनेक शिष्यगण करतायत. सध्या त्या युवा पिढीच्या संगीत शिक्षण देण्याचं काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी केतकी माटेगावकर सारख्या मुलीलाही त्यांनी घडवलेलं आहे. आणि हे सगळं ही झाली सगळी त्यांची सांगीतिक कारकीर्द. स्वतः त्या बरेचसे संगीत रचनाही त्यांनी केलेल्या आहेत. या सांगीतिक रचनेमध्ये त्यांनी स्वतः संगीत देण्याचं किंवा त्यानंतर संगीतकार बनले आहेत थोडक्यात. आणि मग त्या संगीतकारामध्ये त्यांनी त्यांचं काम अजूनही त्या संगीताचं काम करतायत. बरेचसे त्यांनी जसं मी मगाशी म्हटलं तसं मुक्ती या कार्यक्रमामध्ये त्या संगीत कवयित्रींच्या रचना सादर करतात. तसं आणखी एक कार्यक्रमही त्या करतात, बसंत बहार नावाचा स्वतंत्र कार्यक्रम असतात. सोलो कार्यक्रम त्या सादर करतात, ज्याच्यामध्ये ते सगळी गाणी त्या बसंत बहार मध्ये त्यांनी स्वतः संगीत दिलेली गाणीही त्या गातात. तर ही झाली त्यांची सांगीतिक कारकीर्द. धन्यवाद. वा वा वा, खूप छान, खूप छान माहिती. खूप छान सांगितलं. खूप छान. खूपच छान सांगितले. मस्त. खूप सुंदर माहिती. छान छान झालं, मस्त. टेबल नेऊन दे ग. हो म्हटलं ना तुम्हाला कळणार. आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. हा पुष्पलताताई, सुरुवात करा. मी आज कृष्ण की चेतावनी पर कविता म्हणते. ये कविता है रामधारी सिंह दिनकर ने लिखी हुई कविता है कि वर्षों तक हाँ दोस्तों, कौरव और पांडवों के बीच होने वाला युद्ध रोकने के लिए कृष्ण खुद दुर्योधन दुर्योधन को समझाने जाते हैं, पर दुर्योधन समझा तो नहीं, परंतु उल्टा कृष्ण को अपशब्द कह के बांधने चला। तब कृष्ण ने अपना विश्व रूप दिखाकर इस काव्य में दुर्योधन को जो चेतावनी दी है उसे मैं हुए जो कहा है वही मैं सुनाने जा रही हूँ। कि वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम सह धूप, वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम सह धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर। सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है। सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है। मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए। भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए। क्या तो न्याय अगर तो आधा दो, तो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम। रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, पर परिजन पर हंसी न उठाएंगे। और दुर्योधन वही भी दे न सका, दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला।
जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। भाइयों, ये इस पंक्ति को गौर से सुनिएगा। जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया। डगमग डगमग दिग्जग बोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन दुर्योधन बांध मुझे। यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है। मुझ में विलीन संसार सकल, मुझ में लय है झंकार सकल। अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में। अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में। उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्ष स्थल विशाल। भुज परिधि बंध को घेरे हैं, भुज परिधि बंध को घेरे हैं। मैनाक मेरु मेरु पग मेरे हैं, मैनाक मेरु पग मेरे हैं। जितने जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर। जितने जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर। हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख। हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख। चर अचर जीव जग क्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर। शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र। शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र। शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि विष्णु दलपति धनेश। शतकोटि रुद्र शतकोटि काल, जंजीर बढ़ाकर साधी ने। शतकोटि रुद्र शतकोटि काल, जंजीर बढ़ाकर बांधी ने। हाँ हाँ दुर्योधन बांधी ने, हाँ हाँ दुर्योधन बांधी ने। भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख। यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रण। यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रण। मृतकों से पटी हुई भू है, पहचान इसमें कहाँ तू है। मृतकों से पटी हुई भू है, पहचान इसमें कहाँ तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख। मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। जिह्वा से कड़ती ज्वाल सघन, सांसों में पाता जन्म पवन। पड़ जाती मेरी दृष्टि ज इधर, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। मैं जब भी मूंदता हूँ लोचन, छा जाता चारों ओर मरण। मैं जब भी मूंदता हूँ लोचन, छा जाता चारों ओर मरण। बांधने मुझे तो का आया है, बांधने मुझे तो आया है। जंजीर बड़ी क्या लाया है, बांधने मुझे तो आया है। जंजीर बड़ी क्या लाया है। यदि मुझे बांधना चाहे मन, तो पहले तो बांध अनंत गगन। यदि मुझे बांधना चाहे मन, तो पहले तो बांध अनंत गगन। छूने को साध न सकता है, वह मुझे बांध कब सकता है। छूने को साध न सकता है, वह मुझे बांध कब सकता है। हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले
मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। ईत वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। याचना नहीं अब रण होगा, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय की मरण होगा। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय की मरण होगा। सॉरी, टकराएंगे नक्षत्र निकर, बरसेगी भू पर अग्नि प्रखर, फण शेष नाग का डोलेगा, विकराल काल मुख खोलेगा। दुर्योधन, रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। दुर्योधन, रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टकराएंगे, विष बाण बूंद से छूटेंगे, वाय श्रृगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे। विष बाण बूंद से छूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे। आखिर तू भूशाई होगा, हिंसा का परदाई होगा। आखिर तू भूशाई होगा, हिंसा का परदाई होगा। ही सभा सन्न सब लोग डरे, ही सभा सन्न सब लोग डरे। चुप थे या थे बेहोश पड़े, चुप थे या थे बेहोश पड़े। केवल दो नर ना आघाते थे, भीष्म विदुर सुख पाते थे। केवल दो नर ना आघाते थे, भीष्म विदुर सुख पाते थे। और कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय, दोनों पुकारते थे जय जय, दोनों पुकारते थे जय जय। धन्यवाद। एवढी मोठी कलाकृती केली आहे तू. छान पूर्ण छान छान आणि कठीण आणि मोठं काम केलेलं आहे. छान छान झालंय, मस्त सुंदर. धन्यवाद धन्यवाद. पुष्पलता ताई छान, सुंदर. थँक्यू थँक्यू भाऊ. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. मागील वेळी आपण महाराणा प्रताप यांच्या जन्मापासूनची माहिती ऐकली, पण त्यामध्ये राणा प्रतापांचे कर्तृत्व, देशभक्ती, तो त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचे चितोडबद्दल असलेले प्रेम पण आपण ऐकले. आज थोडक्यात त्यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी मी सांगणार आहे. अकबराने राजपूत राजांना मांडलिक बनविले व जे ऐकले नाही त्यांच्यावर इतर मांडलिक बनलेल्या राजांतर्फे त्यांनी सतत दबाव आणून त्यांना जेरीस आणले. अकबराचे स्वामित्व पत्करायला लावले. अकबराची एकच धारणा होती, जब जब घर तुटेगा तो पडोसी आकर लुटेगा. अशा प्रकारे राजपुतांना आपसात झुंजवून त्यांना शरण यावंच लावले. परंतु राणांच्या बाबतीत मात्र अकबर काहीच करू शकला नाही. त्याबद्दल असे बोलले जाते की अकबर कभी जीता नहीं और महाराणा प्रताप कभी हारा नहीं. राणा प्रताप हे राजे होते, परंतु ते इतर राजांसारखे भोग विलासी नव्हते. मेवाड जिंकेपर्यंत ते राणा वनात राहायचे, जमिनीवर खडकावर झोपायचे, जंगलात उगवलेल्या भाजीपाला खाऊन राहायचे. ते भिल्लांच्या बरोबर राहायचे आणि त्यांनी त्याच्याबरोबर राहून त्यांनी स्वतः सैन्य तयार केले भिल्लांचे. त्यांनी भिल्लांच्याकडून हत्यारे कशी बनवायची याचे शिक्षण घेतले. डोंगर व दरीमध्ये शत्रूबरोबर कसे लढायचे याचे त्यांनी भिल्लांना शिक्षण दिले आणि त्या योगे त्यांनी अकबराला जेरीस आणले. तर अकबराने मोठमोठे राजपूत राजे राणा यांच्याकडे पाठवून त्यांनी आपले स्वामित्व पत्करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले. त्या सर्वांना निराश होऊन माघारी राणाने पाठवले. एकदा तर शेवटी अकबराने राणांच्या समोर असा प्रस्ताव मांडला की तुला अर्धा हिंदुस्थान देतो, पण आमचे स्वामित्व स्वीकार. तो सुद्धा राणांनी धुडकावला.
एकदा ते लढाईमध्ये राणाने अकबराचा जो खास शूर सरदार होता त्याला त्यांनी डोक्यापासून घोड्यापर्यंत सगळ्यांना उभाच्या उभा चिरला. हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा अकबरला झोपताना सुद्धा त्यांचं नाव घेणं म्हणजे त्याला ते भीती वाटायची. राणांचा आवडता घोडा चेतक होता. तो निळ्या रंगाचा होता. त्याच्यावर पुष्कळशी काव्ये लिहिली गेली आहेत. लढाईला जाताना घोड्याच्या तोंडावर हत्तीचे सोंड लावून जायचे. त्या सोंडेमध्ये दुधारी तलवारी असायची आणि राणाचा घोडा बघून शत्रूकडे घोडे सुद्धा घाबरायचे. तसेच त्यांचा एक शूर व पराक्रमी हत्ती होता. त्याचे नाव रामप्रसाद होते. त्या लढाईत त्यांनी कित्येक हत्तींना व घोड्यांना मारले होते. त्या हत्तीला पाहून शत्रूकडील हत्ती व घोडे सुद्धा घाबरत. त्या हत्तीला म्हणून काय केलं की त्या हत्तीला पकडण्यासाठी अकबराने 10-12 हत्ती व पुष्कळशे त्यांचे माऊत त्यांना लावून त्यांनी त्या हत्तीला पकडलं. असे करून त्यांनी तो हत्ती अकबराकडे आणून सोडला. नंतर अकबराने त्यांना अशी माहिती दिली म्हणजे जे माऊत होते ना याला पाहिजे ते खायला घाला पण याला जगवा. तो ठीक आहे तो म्हटलं हरकत नाही. पण 28 दिवस झाले त्या हत्तीने ते कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाणी सुद्धा प्यायला नाही आणि त्याने हे सगळं अन्न त्याग केला. तेव्हा अकबर आणि नंतर त्यांनी त्याचे प्राण त्याचे गेले. तेव्हा अकबर म्हणला जिस हाथीने मेरे आगे सर झुकाया नहीं तो राणा प्रताप मेरे आगे कैसे सर झुकाएगा असे त्यांनी 4 लोकांसमोर सांगितले. एकदा नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की अब्राहम लिंकन आपल्या आईला म्हणाले मी हिंदुस्थानात जात आहे तर तेव्हा तुला तिकडून काय आणू. आणि प्रत्येक मुलाची असं इच्छा असते की आपण बाहेर कुठे गेलो की आईला काहीतरी प्रेझेंट म्हणून आण. तेव्हा त्याच्या आईने सांगितले म्हणाले की तू जर हिंदुस्थानात जात असेल तर हळदी घाटीतील थोडीशी माती घेऊन ये. ती राणा प्रतापची व त्या चेतक घोड्याची आठवण म्हणून मला ती हवी. मला प्रामुख्याने एक गोष्ट नमूद करायची आहे की महाराणा प्रतापांच्या विषयी कितीतरी शौर्य गाथा ते माहिती नसलेल्या त्या मला वाटतं की शाळेतल्या पाठ्यपुस्तकात इतर लोकांना सुद्धा माहिती मिळावी अशी इच्छा आहे. धन्यवाद. वा 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 खूप खरोखर नवीन माहिती सांग. खूप छान मस्त माहिती. मस्त माहिती. धन्यवाद. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज माझा विषय आहे हुरडा पार्टी. अरे वा. आमच्या एका मित्राचे काका सोलापूरला राहत. त्यांची ज्वारीची शेती होती. त्यांचे फार्म हाऊस पण होते. आम्ही सर्वांनी मिळून तिथे जाऊन हुरडा पार्टी करायचे ठरवले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वांना सुट्टी असते. आम्हाला पण होती. हाच काळ हुरडा पार्टीसाठी योग्य असतो. ज्वारीची पुष्कळ पिके त्या काळामध्ये येत असते. ज्वारी खाणे चांगले. त्यातील प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सी सर्व ऊर्जा निर्माण करणारे. शिवाय वजन आणि शुगर नियंत्रित करते. काकाने आमचे जंगी स्वागत केले. जवळच असलेल्या त्यांच्या ज्वारीच्या शेतात चहाचा बेत गेल्या होता. गरम गुळाचा चहा आणि सोबत ज्वारीची बिस्किटे. आहा काय मस्त. चहा घेता घेता काकांच्या मांडीवर एक खारुताई पळत येऊन बसली. आम्हाला टकामका बघायला लागली. ही माझी मैत्रीण बरं का, काका म्हणाले. न बोलवता येते, समोरच्या झाडावर राहते असं म्हणत असताना फार मात्र कधीच पळून गेलेली होती. काकानी ताजी कणसं भाजायला घेतली. पोत्यात टाकून त्याचे दाणे वेगवेगळे केले. आम्हाला गरम गरम खायला दिलं. खूप गोड आणि चविष्ट लागत होते. नंतर आम्ही फ्रेश होऊन थोडा आराम करून दुपारी शेतावरच जेवायला आम्ही गेलो. ज्वारीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांदा, ठेचा असे चुलीवरचे गावरान जेवण. जेवणाचा बेस एकदम मस्त होता.
सर्व एकत्र बसलो जेवायला असं गोलाकार करून. परत ती खार आली, काकांजवळ बसली. तिच्यासाठी काकाने आधी नाणे आणलेलेच होते, कारण त्यांना माहिती होतं ही आपली येणार आहे. आम्हाला खूप आश्चर्य वाटले. इतक्या जवळून आम्ही कधी खारुताईला कधीच पाहिले नव्हते. काका म्हणाले, ही खारुताई माणसालेली आहे. खार बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. ही खार एक छोटा सस्तन प्राणी आहे. जमिनीवर झाडावर फिरणाऱ्या खारी दिवसा दिसतात, त्या सायुरिनी जातीच्या असतात. उडणाऱ्या खारी रात्री फिरतात, त्या पेटरिस्टिनी जातीच्या असतात. हे बघा, पुढले 2 पायांना प्रत्येकी 4 बोटे आहेत, तर मागील 2 पायांना प्रत्येकी 5 बोटे आहेत. शेपटी लांब आणि झुपकेदार असून तिचा उपयोग धावताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि थंडीत शरीराला झाकण्यासाठी करतात. तिच्या तोंडात आत, गालाच्या आत अन्न साठवण्याच्या पिशव्या असतात. दात तीक्ष्ण आणि अणकुचीदार असून कठीण कवचाची फळे सहज तोडू शकतात. भारतात 2 जातीच्या खारी आढळतात. पहिली प्युब्रनस पेट्टानाय, जी मनुष्य वस्तीत राहते. पाठीवर त्याचे 5 पट्टे असतात म्हणून पांडव खार तिला म्हणतात. आणि दुसरी प्रभुनेलस पामेरस, जी जंगलात आढळते. तिच्या पाठीवर 3 पट्टे असतात. तिला रामाची खार म्हणतात. लांबी 13 ते 15 सेंटीमीटर, रंग करडा तपकिरी. ही अत्यंत चलाक आणि कार्यक्षम असते. हालचाली एकदम चित्तवेधक असतात. आयुष्य 10 ते 12 वर्ष. त्यांचे अन्न मऊ किंवा कठीण कवचाची फळे खाणे, शेंगा, कवळे कोंब, कळ्या, शेवरीच्या झाडांच्या फुलांचा मकरंद, कधी कधी पक्ष्यांची अंडी पण ते खातात. पिल्लांच्या जन्माच्या वेळी 2 घरटी बांधतात, संकटकाळी गरजेनुसार वापरण्यासाठी. उन्हाळ्यात जमीन उकरून अन्न साठवतात. हिवाळ्यात हे अन्न जे जमा करून ठेवलेले असते, जमिनीच्या खाली ठेवलेले असतात, ते खातात. यापैकी न खाल्लेल्या किंवा पेरलेली जागा विसरल्यामुळे त्या बिया किंवा दाणे तशाच राहतात. त्यामुळे वनसंवर्धनात मदत होते, म्हणजे झाडं वाढीच लागतात. फुलांच्या मकरंद खाल्ल्यामुळे परागीकरणास पण मदत होते. जगात 285 प्रजाती आहेत खारींच्या. प्रत्येक ठिकाणी आकार आणि रंग वेगवेगळे आढळतात. डोळ्यांचे वैशिष्ट्य म्हटलं तर पाठीमागेल सुद्धा ते पाहू शकतात. संकटकाळी वेगवेगळे आवाज काढून इतर खारींना सावध करतात. बर्फाच्या 1 फूट आत दडलेले अन्न सुद्धा उकरून काढू शकतात. ग्रीक भाषेत स्क्विरल म्हणजे शेपटीची सावली असे होते. तुम्हाला माहित आहे का, वानर सेनेला राम सेतूच्या वेळी मदतीसाठी खारीनी स्वतःचे अंग भिजवून वाळूच्या कणात प्रत्येक वेळी लोळून परत त्या सेतूवर जायची आणि अंग झटकायची, म्हणजे जेवढी आपली वाळू पडेल तेवढी माझ्याकडनं मदत. अशा प्रकारे तिने वाळूची मदत केलेली होती. हे पाहून इतर वानरसेना हसायला लागले. अरे काय तुझी एवढीशी मदत. परंतु हे सगळं श्रीराम लांबून पाहत होते. श्रीरामाने खारीला आशीर्वाद दिला आणि त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्यांनी सांगितलं, अरे खार जरी एवढीशी असली, तिने एवढी जरी मदत केली, तरी तिची श्रद्धा आणि भक्ती हे तुम्ही पहा. तिची जी तीव्र इच्छा आहे मदतीची, हे महत्वाचं आहे. आणि रामाने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, आशीर्वाद दिला, आणि त्याच्यामुळे 3 पट्टे उमटले आणि म्हणून ती रामाची खार म्हटली जाते. आपण सुद्धा बरेच वेळा आपलं कुठेतरी अल्पशी मदत करतो आणि आपण कसं म्हणतो, हा माझा खारीचा वाट, म्हणजे थोडीशी मदत. अशा प्रकारे ती म्हण फसलीच झाली. चला आता हुरडा पार्टी करा. हे वडे खा ज्वारीचे, हे थालीपीठ, सोबत दही, शेंगदाणा चटणी, ठेचा, करा सुरू. हे ऐकून आम्ही खऱ्या अर्थाने हुरडा पार्टी एन्जॉय केली आणि काकांचे आदरातिथ्य आणि खारुताई बद्दलची माहिती मनात साठवून
पुढल्या वेळी नक्की येऊ असे आश्वासन देऊन आम्ही निघालो. वा वा धन्यवाद. वा. खारीपासून हुरडा पाट्टीपर्यंत. वा आले डोळ्यात. छान. सोलापूरला जाऊन आलो आपण. हा खूप छान. छान छान. हुरडा पार्टीची इच्छा झाली की नाही सगळ्यांना? होय 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 होय. पुढच्या वेळेस नक्की येऊ. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करताय. करा सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. माझ्या लेखाचं नाव आहे रक्षाबंधन सणाचा पूर्व इतिहास. भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खूप महत्व आहे. कालच राखी पौर्णिमा साजरी झाली. बहीण भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा हा सण आपल्या सणवारांनी रूढी परंपरांनी नात्यातील ही वीण अधिक घट्ट केली आहे. बहीण भावांचे नाते, कोळी आणि समुद्राचे नाते खऱ्या अर्थाने व्यक्त करणारा हा सण कशा पद्धतीने साजरा होतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण हा सण बहीण भावाचे नाते घनिष्ठ करणारा म्हणून इतिहास काळापासून प्रचलित झाला आहे. पण त्याही आधीही रक्षाबंधनाचे दाखले अनेक संदर्भ ग्रंथातून आपल्याला आढळतात. हे दाखले राजा व प्रजा यांचे नाते दाखवणारे आहे. भविष्य पुराणात त्याचे उल्लेख आहेत. त्या काळात श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर आंघोळ करून नंतर ऋषींचं तर्पण करीत असत व तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्याची एक पुरचुंडी बांधत व त्या पुरचुंडीलाच ते राखी म्हणत. त्या राखीची पूजा करत मग ती राखी वाजत गाजत राज दरबारात नेण्यात येईल. राजाला राखी बांधण्याचा मान मंत्र्याचाच असून त्या ठिकाणी काही मंत्र म्हटले जात. त्या मंत्राचा अर्थ असा होता की ज्याने राक्षसांवर विजय मिळवला असा बळीराजा ज्या रक्षेने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुला बांधतो. या प्रथेमागे राजाचं हित असे. राजा अधिक शूर, बलाढ्य आणि प्रजेचे रक्षण करण्यास सक्षम व्हावा ही त्यामागची भावना होती. अशी राजा आणि प्रजा यांच्यातलं नातं घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन हे राजासाठी होते. इतिहास काळापासून मात्र राखीची नवी पद्धत सुरू झाली. त्याचे संदर्भ संस्कृती कोशात आढळतात. हा सण उत्तर भारतात व राजस्थानात होत असत. राजा व प्रजा यांचा संदर्भ जाऊन भाऊ आणि बहीण यांचे नाते या सणामध्ये व्यक्त होऊ लागले. पूर्वी उत्तर भारतात नोकर मालकाला आणि गरीब लोक श्रीमंतांना राखी बांधत. श्रीमंत गरिबांना धन देत असत. तसेच त्यांच्या संरक्षणाची हमी देत. त्यातून सामाजिक जाणीवाही वाढीस लागलेल्या दिसतात. नंतरच्या काळात राखी पौर्णिमेत बहीण भावाच्या नात्याला महत्व दिले. त्याचे कारण इंद्र व त्याची बहीण इंद्राणी यांच्या कथेत आहे. एकदा इंद्र असुरांकडून पराभूत झाला. त्याला इंद्रायणीने राखी बांधली. त्यानंतर त्याने असुरांची दाण उडवली. त्यावेळेस शुक्राचार्यांनी असुरांना सांगितले की हा राखीचा प्रभाव आहे. तेव्हापासून रक्षाबंधनाचे महत्व वाढले. मोगल काळात राजपूत स्त्रिया राखी बंधू बनवत असत. या स्त्रियांवर काही संकट आले तर हे राखी बंधू त्यांच्या संरक्षणासाठी तात्काळ धावून येत असत. उदयपूरच्या राणीनेही गुजरातचा बहादूर शहा पासून संरक्षण व्हावे म्हणून हुमायूनाला भाऊ मानले होते आणि त्याला राखी पाठवली होती. तेव्हापासून राखी पौर्णिमा हा सण भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. कालांतराने हा सण उत्तर भारतातून भारतभर सर्वत्र रुजला. असे होत असताना राखीची पुरचुंडी जाऊन त्या जागी रेशमी धान्याने बांधलेली आकर्षक फुलांची अथवा नक्षीची राखी आली. आणि आता आपण वापरतो ती विविध प्रकारची आधुनिक राखी आली. आपलं रक्षण करतो
त्याला राखी बांधली जाते. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात शाळेची मुलं झाडे आपले रक्षण करते आहेत म्हणून झाडाला राखी बांधतात. वृक्ष रक्षाबंधन म्हणून तो राखीचा दिवस साजरा करतात. पण आता फक्त संरक्षण म्हणून राखी बांधत नाही, तर आजची स्त्री स्वतःही सबला आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा सणाच्या पलीकडे जाऊन हा सण प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टींसाठीही साजरा होण्याची गरज आहे. रेशमाच्या साध्या धाग्याला आपल्या संस्कृतीत किती उदात्त अर्थ लाभला आहे हे आपण लक्षात घेऊया. धन्यवाद. खूप छान राखीची सुंदर. माहिती. छान झालं, मस्त. रवींद्र हो, खूप खूप छान माहिती. राखीचा पूर्व इतिहास, हम्म. राखी बंधनाचा. वा वा. धन्यवाद सगळ्यांना. आणि मला सांगायला आवडेल, आमचं जे मुकबधीर शाळा कॉलेज आहे त्याच्या मुलांनी या हो. वर्षी पण दरवर्षी करतात सर त्या ते. भागात जाऊन त्यांनी रक्षाबंधन झाडांचं केलं. हो, छान मोठ्या छान. मोठ्या राख्या बनवल्या आणि त्यांचा तोच फोटो मिळतो का मी बघत होतो, पटकन मला हो. मिळाला. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, सुरुवात करा. आणि यांना नमस्कार. नमस्कार. आज 20 ऑगस्ट डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती आहे. हम्म. त्यानिमित्त शब्द सुमनांजली सादर करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ही आता समानार्थी नावे झालेली आहेत. आधुनिक विज्ञानामुळे माणूस शिक्षित झाला, पण सुशिक्षित आणि अंधश्रद्धा मुक्त झाला नाही. या परिस्थितीचे डॉक्टर दाभोलकर यांनी काटेकोर आणि अचूक विश्लेषण केले. ते म्हणायचे, आपण विज्ञानाची दृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही. आपण विज्ञानाची करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या स्वभावाची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. ती म्हणजे कुठल्याही गोष्टीतले सातत्य त्यांचे नेहमी असायचे. विचारलेल्या कामाप्रती बांधिलकी असायची. कामाचे नियोजन व्यवस्थित असायचे. राग न येणे, तब्येत उत्तम राखणे, चिकाटी प्रवास करण्याची क्षमता ही कार्यकर्त्यानेही ही त्याची गुणवैशिष्ट्ये होती. आणि कार्यकर्त्यानेही आजारी न पडता स्वतःची आणि संस्कृतीची काळजी घ्यावी असे त्यांना वाटायचे. या गुणवैशिष्ट्यामुळे पुढे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा इतिहास त्यांच्या नेतृत्वाखाली घडला. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे असे ते म्हणायचे. 1989 साली त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि शेवटपर्यंत ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करत गेले. अनिष्ट हे कार्य करत असताना त्यांनी 4 गोष्टीवर भर दिला. एक म्हणजे समाजाचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना त्यांनी विरोध केला. दुसरा म्हणजे जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंगीकार करणे या गोष्टीकडे लक्ष दिले. धर्माची विधायक आणि कृतीची चिकित्सा केली. व्यापक समाज परिवर्तनवादी संघटनांबरोबर सहयोग त्यांनी दर्शवला. शोध भूताचा, शोध मनाचा, चमत्कार घडवा, यात्रा अडवा, वैज्ञानिक चाचण्यांचे प्रकल्प, ज्ञान बोध वाहिनी इत्यादी अनेक यात्रा प्रकल्प उभारून त्यांनी विद्यार्थी प्रबोधन आणले. बंधू बाबांची फसवेगिरी, जादूटोणा, भालामती, जातीच्या अंगठ्या, अंगारे, बायकांच्या अंगात येणारे वारे, देवाला अर्पण होणारे 32 कोंबड्यांचे बळी इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी बंधात करून झोंबून साधूंचा पर्दाफाश केला. जगात अंधश्रद्धा कोणते आहेत, ते कसे आहेत, याची मानवताचे प्रसिद्ध विचार कसे केले आहे. आपण अंधश्रद्धाच्या कुप्रथांच्या जाळ्यात विवेक बुद्धी बाजूला कसे असतो याबाबत
दाभोळकरांनी आपल्या सहकार्यस्थ व्याख्याने घेऊन जनजागृती केली. परंतु 15-16 मधून अंधश्रद्धांमधून अक्षर वांग त्यामुळे सर्व लोकसमुदायांना त्याचा फायदा होता. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने 2013 साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी चक्री यांच्या विरोधात कायदा संमत केला. हे डॉक्टर दाभोळकरांच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला मिळालेले खूप मोठे यश आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील डॉक्टर दाभोळकरांना गौरविले आहे. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पदविका पुरस्काराने सन्मानित केला आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने पहिला समाज गौरव पुरस्कार हा डॉक्टरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला आहे. अशा अनेक पुरस्कारांनी निषेध केला की डॉक्टर दाभोळकरांना आणि त्यांच्या कार्याला खूप खूप धन्यवाद. वा वा, खूप छान अनुप्रियाताई, छान. खूप छान झालं. धन्यवाद. सुंदर सुंदर मस्त. खूप छान छान छान, सुंदर सुंदर, मस्त. गदी माडगुळकर हा विषय घेऊन डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी आज च्या या दुसऱ्या सादरीकरणामध्ये दुसरा भाग सादर केलेला आहे. खरं गदिमा हा हे शब्दांमध्ये आणि भागांमध्ये आवरणारा विषय नाही आहे, पण तो आपल्यापर्यंत पोहोचवणं ही त्यांची तळमळ आहे. आजच्या भागामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे सुरुवात त्यांनी आजच्या ह्याच्यात केली गीत रामायणापासून, म्हणजे रामाच्या वर्णनापासून. म्हणजे रामाचं सर्वतोपरी वर्णन त्या गीत रामायणाच्या 56 गीतांमध्ये आलेलं आहे. प्रजेवर प्रेम म्हणा, सुविचारी म्हणा, उपभोग शून्य आणि बरेच काही मर्यादा राखून वागणारा एक राजा, म्हणजे कौटुंबिक मर्यादा, आपल्या प्रजेच्या मर्यादा, त्याच्यानंतर निसर्गातल्या जनावरांच्या मर्यादा, असुरांच्या मर्यादा, असं बरंच काही. तर गीत रामायणानंतर गदिमांनी गीत गोपाळ पण रचलं आहे. आणि गीत गोपाळ हे आपल्याकडे एक करंदीर मुक्कर म्हणून ग्रस्त डोंबिवलीला ते सादर करायचे. आता गदिमा हे कुठेही अमुक एक प्रकारचं काव्य ह्याच्यात बांधले जाणारे नव्हते. त्यामुळे ओवी, अभंग, लावणी, सवाल जवाब, अंगाई गीते, बालगीते असं बरंच काही गीतांचे प्रकार म्हणून त्यांनी एक चमत्कार घडवला असं सहज म्हणायला हरकत नाही. खूप कथा आहेत त्यांच्या. एक गाणं खोलीत बंदवून लिहिलेलं आहे, एक गाणं वेळ सांगून लिहिलेलं आहे, आणि जी सगळी अजरामर झाली. आता त्याच्यानंतर डॉक्टर शुभदाताईंनी चित्रपट गीतांकडे त्या वळल्या. ह्या विषयात गदिमांनी फार मानाचे स्थान पटकावलं होतं. का तर साधारण गीतांच्या 3 भाग त्यांनी सांगितलं. एक म्हणजे सर्व गीतं सर्वसाधारण लोकांना अपील झाली पाहिजेत, भिडली पाहिजे, आणि ती ताकद गदिमांच्या काव्यामध्ये होती. पण त्याच वेळेला नवरस, प्रेम, शृंगार, कल्पना विश्व, आध्यात्मिक वगैरे बरेच विषय त्या चित्रपटामध्ये असतात. त्या विषयाला धरूनच सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचणारं कोणतंही काव्य की जे अजरामर होईल एवढी त्यांची ताकद होती. भक्तांचा भगवंत भेटीचे त्यांनी उत्तम वर्णन केलेलं आहे. तसंच मज नकोत अश्रू घाम हवा असा आदेश देणारं पण गीत म्हटलंय. ही सगळी आपल्याला माहिती आहे. थोडक्यात काय, डॉक्टर शुभदाताई म्हणतात की हा एक दैवी आविष्कार होता आणि आपल्याला सगळ्यांना ते मान्य आहे. आपण फार भाग्यवान आहोत की असे काही दैवी आविष्कार आपल्या आयुष्यात आले आहेत. आणि इथून पुढे मी डॉक्टर शुभदाताईंकडे सूत्र देणार. सुरुवात करा.
नाही, अजून आलं नाही. ऐकू येत आहे का? करा, सुरुवात करा. येत आहे, ऐकू येत आहे. अरे माझं बोलणं. नमस्कार. सर्वांची सादरीकरण सुंदर झाली. सर्वांचं अभिनंदन. विकास पाटलांचा पहिला नंबर होता. त्याच्यामध्ये त्यांनी चिंता सोडा चिंतन करा हा खूप चांगला विषय घेतला होता. चिता आणि चिंता हे दोन शब्द माणसाला जाळायचं काम करतात. म्हणजे आयुष्यामध्ये जे काही अविकसित रूप आहे ते चिता आणि चिंतेमुळे होत असतं. चिता चिंता समान असते, फरक फक्त बिंदू मात्र. आणि म्हणून चिंतन हा मानवी विकासाचा पाया आहे. साहित्य, विद्या, तत्वज्ञान या सर्वांची जी आज आपल्याला इतकी विकसित रूप दिसतात त्यामागे चिंतनाचं सामर्थ्य कार्यरत आहे. आणि चिंतन म्हणजे ज्यात चिंता नाही ते चिंता नसलेलं असं विवेचन, लेखन, वाचन जे काही आहे ते सर्व म्हणजे चिंतन. मनुष्य हा मुळातच चिंतनशील प्राणी आहे. अनेक समस्यांचा, घटनांचा त्याच्या मनावर प्रभाव होतो आणि त्याची मनशक्ती क्षीण होते. त्याला सकारात्मक असा काही मार्ग सापडत नाही आणि म्हणून चिंतन त्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेण्याची जी काही वाटचाल आहे ती चिंतनामुळे होते. चिंता ही वादग्रस्त आहे किंवा वादळ आहे. ती माणसाचं जीवन उद्ध्वस्त करते, त्याच्या विवेकावर घाला घालते, निर्णय शक्तीचा ऱ्हास करते आणि म्हणून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे चिंतन आहे. चिंता हे व्याधींचं मूळ आहे, तर चिंतन हे जीवनाचं वरदान आहे. जीवनाच्या खेळामध्ये हार जीत आहे. तुकारामाने आपल्याला सांगितलं आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि त्यामुळे जीवनातल्या चिंता आणि जी हारजीत आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त आपल्याला दुर्लक्ष करून चिंतनाकडे कशी आपली धाव वाढेल हा आपण विचार करायला हवा. मज नको अश्रू घाम हवा हे जसं गदिमाने म्हटलं तसं मला वाटतं असं म्हणावं. मज नको चिता चिंता, मज हवे चिंतन, जे करील मज सकारात्मक आणि देईल जीवनाला दिशा दिग्दर्शन. त्यामुळे विकास पाटलांचं छान सादरीकरण, त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. भारती खानोलकरांनी पण आपल्याला निराशावस्था, कंटाळा हे लिखाण आपल्याला आवडत नाही हे असं स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं आपल्याला एक अस्वस्थतेचं कारण सांगितलं की शेवटी माणूस, आपल्यालाही असं वाटतं दिवसभरातून कधीतरी की आपण हे सगळं कशासाठी करतो, त्याला उत्तर नसतं. तसेच स्वामीजी सुद्धा जेव्हा एखाद निराशावस्थेत पोचले तेव्हा त्यांच्याही मनावर या निराशेचं, कंटाळ्याचं मळभ साठलं होतं. काली मातेच्या मंदिरामध्ये ते गेले, सागर किनारी गेले, समुद्राला ओहोटी लाटांचा वेगळा आवाज त्यांनी अनुभवला. मग मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की देवाने इथे का पाठवलं. भूतकाळ आठवला, पुन्हा एकदा समुद्राकडे गेले, आतला आवाज ऐकला, निरीक्षण केलं. संथपणा त्यांचा लयाला गेला. अपुऱ्या कामांचं स्मरण झालं, वेगाने कामांना सुरुवात केली. पुन्हा समुद्राकडे जी भेट दिली त्यावेळी ओहोटी नसून भरती होती. ते भरतीचं नवं रूप, आवाज, तेज, सौंदर्य, सगळं दृश्य त्यांच्या मनाला मोहिनी घालणारं ठरलं. वेगाने घरी गेले. जीवनामध्ये आपल्याला पण भरती ओहोटी आहे हा साक्षात्कार दिला. जर निसर्गामध्ये निर्जीव वस्तूंना ही प्रेरणा कोणीतरी देत असेल तर आपण तर सजीव आहोत. आपल्यालाही प्रेरणा देणारा कोणीतरी आहे आणि या निमित्ताने त्यांनी काली मातेमध्ये आपलं समर्थपण,
निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचा त्यांना मिळालेला मंत्र, प्रेरित झालेलं जीवन आणि स्वामीजींनी आवडत्या आपल्या भावनांवर नियंत्रण केलं. सप्त जे सुप्त मन आहे त्यावर नियंत्रण करून सकारात्मक विचारांचं तेज फुलवून जीवन कसं फुलवायचं, बहरायचं आणि नकारात्मकतेला कसा फाटा द्यायचा आणि पाण्याची जी संवेदना आहे त्याकडे आपण डोळेपणाने बघायला शिकलं पाहिजे. हा नवा संदेश त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. नीता उपासनी यांनी संगीताबद्दल सांगण्याचा संकल्प केलेला आहे. आज त्यांनी ज्योती पंडितांच्या बद्दल आपल्याला माहिती दिली. अनेक मराठी मालिकांमधून त्यांचा सहभाग आहे. आईकडून संगीताचं बाळकडू मिळालं, त्यामुळे संगीताचा वारसा, संगीत शिक्षण, शोधक वृत्ती हे सर्व संस्कार त्यांना आईकडून मिळाले. जितेंद्र अभिषेकींकडे, वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे अशा तऱ्हेने दिग्गजांकडे ज्ञान संपादन केलं. हे सर्व ग्वाल्हेर घराण्याचे गुरु होते. काही वर्षानंतर ते बबनराव हळदणकर यांचं त्यांनी शिष्यत्व पत्कारलं आणि पहिला कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सुरेश भटांची गझल गायली. त्यावेळी खूप लहान वयामध्ये गझल गायकीचं हे महान कार्य, अवघड कार्य त्यांनी सोपं करून दाखवलं आणि रसिकांच्या मनाला मोहिनी पाडली. त्यामुळे तिथले ते मॅनेजर सुद्धा त्यांच्यावर खुश झाले. बक्षीस मिळालं. गुरूंकडून त्यांना शास्त्रीय संगीताकडून सगुण संगीताकडे जाण्याचा वारसा मिळाला. नंतर त्यांनी स्वतःचे कार्यक्रम केले. पहिलं गाणं खूप गाजलं. सिंधुताई सकपाळ आणि अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतं गायली. म्हणजे आपल्या गाण्यातून त्यांनी स्वतंत्र ओळख करून दिली. भजने, मधुराष्टके गायली. अशोक पक्कींच्या मार्गदर्शनानं त्या धन्य झाल्या आणि मग अनेक शीर्षक गीतांकडे वळल्या. आभाळ माया मुळे त्या गाजल्या. वादळवाट, मानसी यांची शीर्षक गीते गायली आणि ती गाजली. त्यांची खास वैशिष्ट्य आहे की आनंद मोडक, श्रीनिवास खळे इत्यादी चित्रपट किंवा सावली इत्यादी चित्रपट पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार हे सगळं प्राप्त केलं तरी त्यांची संगीत साधना आजही थांबलेली नाही. संत कवींच्या रचनांचा अभ्यास त्या मनपूर्वक करतायत. स्वतंत्र कार्यक्रम सादर करतायत. प्रसिद्धी परांगमुख आहेत. हे महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या गायनाचा, गायकीचा वारसा समाजाने पुढे चालवावा हे केवळ स्वप्न न पाहता युवा पिढीला संगीताचं शिक्षण देण्याचं त्या काम करीत आहेत. काही स्वतःच्याही रचना त्यांनी सादर केल्या आहेत. अशा तऱ्हेनं अविरत संगीताचा ध्यास, अभ्यास आणि नव्या पिढीला मार्गदर्शन हे अत्यंत उत्साही त्यांचे गुण आपल्याला कळले. नेता उपासनींचं मनपूर्वक अभिनंदन. पुष्पलता देवऱ्यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मिरथी काव्यातील एका कृष्ण दुर्योधनाच्या वर्णनाने सजलेल्या कवितेचा आविष्कार आपल्या पुढे सादर केला. कृष्ण हा भगवंताचं म्हणजे विश्वाचा त्राता हे रूप आहे, तर दुर्योधन हे दुष्प्रवृत्तीचं प्रतीक आहे. कृष्णाने आपल्या भव्य स्वरूपाचा समर्थ परिचय दिला आणि दोन भावनांचा जो संघर्ष आहे आणि सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय ही युगायुगाची जी नांदी आहे ती त्यातून स्पष्ट झाली. आणि भगवंताला बद्ध करायचं असेल तर आधी आकाशाला गवसणी घालावी लागेल. हा अपूर्व संदेश त्यांनी आपल्याला काव्यातून दिला. अपूर्व रणनीती, संग्राम शक्ती, एका अलौकिक हिंदी साहित्याचा साक्षात्कार घडवला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरविंद चव्हाणांनी राणा प्रताप त्यांचं कर्तृत्व हे मैत्री हे मागच्या भागात सांगितलं आणि पुढे त्यांनी मांडलिक पत्रावं असं अकबराला जे वाटलं, पण राणांच्या बाबतीत अकबर हे कार्य करू शकला नाही. त्याला असमर्थ राहिलं, कारण अनंत हाल अपेष्टा सोसून जंगलातला निवास, भिल्लांकडून जे काही ज्ञान प्राप्त केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भिल्लांना आपली शक्ती बनवलं, त्यांना लढण्याचं शिक्षण दिलं आणि स्वामित्वाचा नाकार केला. अकबर राणा प्रतापच्या घोड्याला भीत असे, शत्रूही घाबरत असत. हत्ती राम प्रसाद याचं त्यांनी युद्ध कौशल्य आणि अटीतटीने अकबरानं त्याला पकडलेलं हे आपल्याला घटना सांगितली. पण आपल्याला माहित आहे की प्राणी, साधं घरातलं पाळलेलं मांजर, मालक मालकीण जर 4 दिवस गावाला गेली तर शेजाऱ्यांकडून अन्न खात नाही, हा माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे त्या हत्तीनं आपली स्वामिनिष्ठा व्यक्त करण्याकरता पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. म्हणजे जाणत्या माणसाला जे कळतं त्याहूनही अजाणत्या प्राण्यांना, ज्यांना वाचा नाही, आपली भावना समर्थपणे व्यक्त करता येत नाही, त्यांना सुद्धा आपली स्वामिनिष्ठा व्यक्त करता येते आणि तेही हौतात्म्य स्वीकारू शकतात, हे आपल्याला या कथेवरून कळलेलं आहे. अब्राहम लिंकनच्या आईनं त्याला काय आण म्हणून विचारल्यावर तिला एकच सुचलं की ती म्हणेली, चेतकच्या समाधीची चिमटभर माती घेऊन ये. म्हणजे कोणाला काय पवित्र वाटतं आणि कोणाच्या श्रद्धा भावना कुठे गुंतलेल्या असतात याची आपण कल्पना करू शकत नाही. आपण माणसांना जसं आपण श्रेष्ठ मानतो तसं अशा प्राण्यांना सुद्धा आपण श्रेष्ठ मानलं पाहिजे आणि आपली श्रद्धा भक्ती त्यांच्या अंतःकरणी आपण शरण जाऊन व्यक्त केली पाहिजे. हा संदेश आपल्याला यातून मिळाला. अरुण चव्हाणांना अत्यंत शुभेच्छा आणि अभिनंदन. अनामिका चव्हाणांनी हुरडा पार्टीचं वर्णन केलं, कारण हुरडा पार्टी ही खेड्यामध्ये अत्यंत गाजलेली आणि प्रेम भावना व्यक्त करणारी, नाते संबंधांना जिवंत ठेवणारी अशी एक घटना आहे. त्या घटनेच्या आधारानं त्याने एका खारीचं वर्णन केलं की आपल्या भावना जशा असतील तसेच प्राणी आपल्याशी वागतात. महादेवी वर्मांचं उदाहरण मी तुम्हाला सांगते की त्यांचा गिल्लू नावाचा जो धडा आहे, म्हणजे गिलहरी म्हणजे खार, आणि खारीचं एक छोटस पिलू त्यांनी सांभाळलं होतं आणि त्याच्यावर इतकी प्रीती जडली होती की जेवताना सुद्धा ते त्यांच्या ताटाजवळ बसून त्यांच्या ताटातील शिते मौजेनं खात होतं. आणि असे 350 प्राणी महादेवी वर्मांकडे होते आणि आपल्याला त्यांचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर आपल्यातल्या अमानवी वृत्तींचा आपल्याला त्याग केला पाहिजे. त्या काकांनी अमानवी वृत्तीचा त्याग केला होता आणि म्हणून खार 2-3 वेळा त्यांच्या जवळ आले. खारीच्या वर्णनाबरोबरच त्यांनी खारींचे प्रकारही आपल्याला सांगितले आणि खारींच्या बद्दलची माहिती दिली. 285 प्रजाती आहेत, त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला सांगितली की अन्न खारीना त्या कशा जागा करतात. रामायणातील कथेचाही त्यांनी आधार घेतला आणि अशा तऱ्हेनं एका वेगळ्या विषयाचं विवेचन केलं आणि खारीचा वाटा आपल्या जीवनात कसा आला हे सिद्ध करण्याकरता हुरड्या पार्टीमध्ये आपल्याला जावं लागलं. आणि आपणही लहानपणी आणि पूर्व आपल्या आयुष्यामध्ये घेतलेल्या हुरडा पार्टींना आपल्याला पुन्हा आपल्या मनामध्ये जाग करून त्याच्याबद्दलची आसक्ती वाढवली. त्याबद्दल अनामिकाताईंचं कौतुक आणि अभिनंदन. प्रज्ञा जोशीने नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन या सणाविषयी आपल्याला सांगितलं, त्याचा पूर्वेतिहास सांगितला.
रूढी परंपरातून निसर्गाशी कसं नातं जोडणारा हा सण आहे हे व्यक्त केलं. आणि नाते संबंध कसे जोडावेत, पूर्वी राजाशी नातं जोडण्यासाठी त्याला राखी बांधली जात होती, हा भविष्य पुराणातला संदर्भ. आणि तो सण कसा साजरा करावा हे मार्गदर्शन त्याने आपल्याला केलं. आणि राखी ही राक्षसांवर विजय म्हणून राजाचा गौरव, त्याकरता त्याला प्रजारक्षणाचं नित्य नूतन नातं जिवंत ठेवण्याकरता आपल्याला त्याला राखी बांधायची, याचा संदर्भ संस्कृती कोशातून मिळाला. उत्तर भारत आणि राजस्थान येथे हे खऱ्या अर्थाने सण साजरे व्हायचे. गरीब हे श्रीमंतांना राखी बांधत आणि श्रीमंत गरिबांना भेटी देत, असा हा संदर्भ आहे. इंद्राची कथा त्यांनी आपल्याला सांगितली की इंद्रायणीने इंद्राला बांधलेल्या राखीमुळे त्याला सामर्थ्य प्राप्त झालं. हुमायूनला सुद्धा राणीने पाठवलेली राखी आणि परंपरेने उत्तर भारतभर आणि पुढे पूर्ण भारतभर पसरलेला हा जो काही सण आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला. आज आपण घराघरातून साजरा करतो. पश्चिम महाराष्ट्राच्या शाळेतील मुले झाडांना आपलं दोस्त मित्र मानतात, बंधू मानतात आणि त्यांना राखी बांधतात. म्हणजे आज केवळ राखीचा संदर्भ रक्षणासाठी नसून तो प्रेम, मैत्री, जिव्हाळा या उदात्त मानवी मूल्यांच्या रक्षणाकरता आहे. याकरता राखीचा एक केवळ धागा, पण त्या मागे असलेलं सुखाचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं जे सौहार्द आणि सामर्थ्य आहे ते आपल्याला अविस्मरणीय करणार आहे. असं विवेचन केल्याबद्दल प्रज्ञा जोशींचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. अनुसया कुंभार आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं आपल्याला कष्ट सातत्य, त्यांच्यातून होणाऱ्या माणुसकीचं दर्शन, कार्यकर्त्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य आणि मार्गदर्शन, त्यांचं कार्य कसं विधायक होतं, समाज उपयोगी होतं, अनेक प्रकल्पांची त्यांनी कशी उभारणी केली, अंधश्रद्धा निर्मूलनाचा मूलमंत्र कसा प्रसारित केला आणि त्यासाठी अविरत कार्य करताना आपणही त्या कार्याला शरण गेले. समाज जागृतीचं महान कार्य त्याने केलेलं आहे. समाजाच्या हितसंवर्धनाला अग्रस्थान दिलं. त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाले. अमेरिकेतून समाज गौरव पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्याला अनुसयाताईंनी मनस्वी प्रणाम केलेले आहे. म्हणजे आपल्या कार्याने, कर्तृत्वाने, सेवा त्यागी वृत्तीने केलेले समाज कार्य अत्यंत अनमोल आहे. आणि आपणही त्या मार्गावर पाऊल टाकून आपल्याला काही समाज कार्य करता येईल का ही प्रेरणा घेऊन आपण अनुसयाताईंचं मनपूर्वक कौतुक करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. जय जय श्रीराम.